आणि आता पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे। राज्यात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा इशारा देण्यात आलाय। कारण आता वळवाच्या पावसाचा जोर वाढणार असून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे पुढील काही तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। सध्या राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत असतानाच अचानक वातावरणात मोठा बदल होत आहे। अनेक भागांमध्ये काळे ढग दाटून येत आहेत, विजांचा कडकडाट सुरू आहे आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 ते 48 तासात मुसळधार सदृश्य पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। काही ठिकाणी गारपीट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळं नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा धोका वाढलाय, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे। दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांची काढणी सुरू असतानाच अचानक येणारा पाऊस आणि वादळी वारं पिकांचं मोठं नुकसान करू शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांना पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे। हवामान विभागानं नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली उभा राहू नये, तसेच मोबाईल आणि इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर काळजीपूर्वक करावा असाही इशारा देण्यात आलाय। दरम्यान तुमच्या भागात हवामानाची काय स्थिती आहे? वादळी वारे सुरू आहेत का? पावसाला सुरुवात झाली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हवामानाचे असेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।